अंजनी पूर्वजन्मी कोण होती? हनुमानाचा जन्म कसा झाला? पवनपुत्र बजरंग बलीची माता अंजनी आपल्या पूर्वजन्मामध्ये इंद्रदेव यांच्या महलामध्ये अप्सरा होती. त्यांचं नाव पुंजिकस्थला होतं. त्यांचं रूप खूप आकर्षक आणि स्वभाव चंचल होता. एक दिवस चंचल स्वभावामुळे त्या तपस्येमध्ये लीन असलेल्या ऋषींबरोबर वाईट वागल्या. तेव्हा ऋषींनी रागामध्ये पुंजिकस्थलाला शाप दिला की ती वानरीचे रूप धारण करेल. असा शाप ऐकून पुंजिकस्थलाला वाईट वाटले आणि तिने ऋषींची क्षमा मागून तो शाप मागे घेण्यासाठी विनंती केली. तेव्हा ऋषी म्हणाले की तुझं वानर रूपसुद्धा परम तेजस्वी असेल आणि तू एका कीर्तिवान आणि यशस्वी मुलाला जन्म देशील. तपस्येमध्ये लीन असलेल्या ऋषींकडून शाप मिळाल्यानंतर पुंजिकस्थलाला इंद्रदेवांनी मनासारखे वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा तिने इंद्रदेवांना आग्रह केला की जर शक्य असेल तर त्यांनी तिला ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्त करावे. इंद्रदेवांनी विचारल्यानंतर पुंजिकस्थलाने सांगितले, मला असे वाटले की ते ऋषी एक वानर आहेत आणि मी त्यांच्यावर फळ फेकायला सुरुवात केली, पण ते वानर नाही तर तपस्वी साधू होते. मी त्यांची तपस्या भंग केल्यामुळे त्यांनी मला शाप दिला. जेव्हा माझे कोणावर प्रेम होईल तेव्हा मी वानराचे रूप धारण करेल. मी असं रूप धारण केल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचे माझ्यावर असलेले प्रेम कमी होणार नाही. इंद्रदेवांनी सगळी गोष्ट ऐकल्यानंतर म्हटले की तुला पृथ्वीवर जाऊन निवास करावा लागेल. तुझे एका राजकुमारावर प्रेम असेल आणि तो तुझा पती होईल. विवाहानंतर तू शिव यांच्या अवतारांना जन्म देशील आणि त्यानंतर तुला शापातून मुक्ती मिळेल. इंद्रदेवांचं बोलणं ऐकून पुंजिकस्थला अंजनीच्या रूपामध्ये पृथ्वीवर राहू लागली. एकदा मनामध्ये तिने एका युवकाला पाहिले. जेव्हा त्या युवकाने अंजनीला पाहिले तेव्हा ती वानरीच्या रूपामध्ये आली. तेव्हा अंजनीने त्या युवकापासून तिचा चेहरा लपवला. जेव्हा तो युवक तिच्याजवळ गेला तेव्हा ती खराब दिसू लागली. पण जेव्हा अंजनीने त्या युवकाकडे पाहिले तेव्हा तो वानर रूपामध्येच होता. त्या युवकाने सांगितले की मी वानरराज केसरी आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मनुष्यरूप धारण करू शकतो. त्यानंतर त्या दोघांनीही विवाह केला. काही दिवसांनी जेव्हा अंजनीला मूल झाले नाही तेव्हा ती मातंग ऋषींजवळ पोहोचली आणि त्यांना तिचे दुःख सांगितले. तेव्हा मातंग ऋषींनी तिला नारायण पर्वतावर जाऊन 12 वर्ष उपवास करून तपश्चर्या करण्यास सांगितले. अशा प्रकारे वायुदेवांनी अंजनीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिला वरदान दिले की तुला अग्नी, सूर्य, सुवर्णवेद आणि बलशाली पुत्र प्राप्त होईल. हे वरदान मिळाल्यानंतर ती भगवान शिव यांची तपश्चर्या करू लागली. तेव्हा भगवान शिव यांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागण्यास सांगितले आणि मग अंजनीने ऋषींना दिलेला शाप सांगितला आणि सांगितले की या शापातून मुक्त होण्यासाठी मला भगवान शिव यांच्या अवताराला जन्म द्यावा लागेल. त्यामुळे हे महादेव, कृपया तुम्ही बालरूपामध्ये माझ्या गर्भातून जन्म घ्या. भगवान शिव यांनी अंजनीला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या गर्भातून बजरंग बलीच्या रूपामध्ये जन्म घेतला. अंजनी पुत्र असल्यामुळे हनुमानला अंजनीय सुद्धा म्हटले जाते. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.